Hello students, welcome back. Okay, now today we see example on a vector space. Second, in previous lecture we see the dimension of a vector space. Now we find the example on a dimension of a vector space. Okay, so see first example. If S is equal to the set of those element x, y, z such that 2x minus y plus z is equal to 0, then find the dimension of a S. We have S be the set such that which contains those x, y, z such that 2x minus y plus z is equal to 0. We have to find the dimension of a S. Okay, so see solution. Let we take S is equal to x, y, z such that 2x minus y plus z is equal to 0. म्हणजे S मध्ये कुठल्या टाईपचे एलिमेंट आहे असे एक्स वाय झेड एलिमेंट की ते एक्स वाय झेड एलिमेंट हा जो एक्स वाय झेड एलिमेंट आहे तो काय करतो, ही कंडिशन सॅटिस्फाय करतो. 2x मायनस वाय प्लस झेड इज इक्वल टू 0. जे इलेमेंट ही कंडिशन 2x मायनस वाय प्लस झेड इज इक्वल टू 0 सॅटिस्फाय करत असेल ते सर्व इलेमेंट कुठे आहे एस मध्ये. ओके, नाव देर आर टू फ्री व्हेरिएबल्स से वाय अँड झेड. आता याच्यामध्ये जर बघितलं तर फ्री व्हेरिएबल्स किती येतील, 2 येतील. कारण इथे इक्वेशन एकच आहे, राईट. इक्वेशन एकच आहे, 2x मायनस वाय प्लस झेड इज इक्वल टू 0. एकच इक्वेशन आहे पण व्हेरिएबल किती, 3. मग व्हेरिएबल -1 केलं तर काय येतं, 2. जे व्हेरिएबल्स नंबर ऑफ व्हेरिएबल्स मायनस number of equation is equal to 2. So 2 are the free variables. So we put or we take let y and z be the free variables. So we put y is equal to t and z is equal to s. Then we get here 2x minus y be the t, so t plus z be the s. So 2x minus t plus s is equal to 0. Therefore x is equal to, सो वी कॅल्क्युलेट एक्स. एक्स इज इक्वल टू काय मिळेल, टी. टी इकडे मायनस आहे, इकडे आल्यानंतर प्लस होईल. सो टी एस इकडे प्लस, इकडे आल्यानंतर मायनस होईल. सो टी मायनस एस अँड 2x इथे एक्सला मल्टिप्लाय, इकडे आल्यानंतर काय होईल, डिवाइड. सो टी मायनस एस बाय 2. देअरफॉर वी गेट एस इज इक्वल टू सेट ऑफ दोज इलेमेंट एक्स. एक्सची व्हॅल्यू काय आली, टी मायनस एस बाय 2. वायची व्हॅल्यू काय, टी. झेडची व्हॅल्यू काय, एस. सो दोज इलेमेंट t minus s by 2 t as such that t s belongs to the r. म्हणजे s मध्ये कुठल्या टाईपचे इलेमेंट आहे, हे इलेमेंट आहे. ओके, वेअर t आणि s काय बिलॉंग्स टू द रियल नंबर. नाउ वी राईट दिस ॲज t by 2 minus s by 2 and t and s such that t s belongs to the r. Here open bracket. Now we take t common from this first term, second term and third term. So we get t common आल्यानंतर काय येईल, 1/2. म्हणजे t व्हेरिएबलचे घेतले आपण. आता इथे सेकंडला s व्हेरिएबल नाही म्हणजे काय बघा, इथे t/2 आहे मायनस s/2. सेकंडला फक्त t आहे म्हणजे s काय असणार आहे, 0 × s. थर्डला फक्त s आहे म्हणजे टी काय असणार आहे, 0 असणार आहे. येते लक्षात. सो हिअर वी इन फर्स्ट बघा t/2 टी आणि 0 मधनं 0 × टी, याच्यामधनं टी कॉमन घेतला, काय मिळाला, 1/2. टीचा इथे 1 आणि इथे टी कॉमन आला, काय राहिला, 0. प्लस सेकंड याच्यामध्ये बघा मायनस s/2, 0 × s आणि 1 × s. सो here minus 1/2, here 0 and here 1. So t into 1/2 1 0 plus s into minus 1/2 0 1 such that t s belongs to the r. Okay, so म्हणजे s मध्ये ह्या टाईपचे इलेमेंट आहे. ह्या वेक्टरच्या लिनियर कॉम्बिनेशनमध्ये तुम्हाला काय करावं लागेल, रिटर्न करावं लागेल. म्हणजेच बी काय घेतला आपण, बी सेट फक्त हे वेक्टर्स घेतले, 1/2 1 0 minus 1/2 0 and 1. So here we take this set b is equal to the vectors 1/2 1 0 minus 1/2 0 and 1. Now we check b is a linearly independent. Obviously it is a linearly independent. जर तुम्ही linearly independent आहे की नाही चेक केलं, कसं चेक करणार आपण,
आधीचे जे व्हिडिओ त्याच्यामध्ये आपण बघितलेलं की सेट कसं लिनियरली इंडिपेंडंट दाखवायचं, लिनियर कॉम्बिनेशनमध्ये रिटर्न करणार, राईट. C1 इंटू 1/2 1 0 प्लस C2 इंटू -1/2 0 अँड 1 इज इक्वल टू 0. ओके, जे C1 1/2 1 0 प्लस C2 -1/2 0 1 विच इज इक्वल टू 0. ओके, हे जर तुम्ही सॉल्व केलं तर C1 C2 ची व्हॅल्यू काय मिळेल तुम्हाला, 0 मिळेल. म्हणजेच बी काय होईल, लिनियरली इंडिपेंडंट होईल. C1 C2 सगळ्या कॉन्स्टंटची व्हॅल्यू काय मिळणार तुम्हाला, 0. म्हणजेच बी काय झालं, लिनियरली इंडिपेंडंट. हे तुम्ही सॉल्व करायचं आहे. मी डायरेक्ट लिहिलं आहे की बी काय लिनियरली इंडिपेंडंट आहे. ऑल्सो तुम्ही जर कुठलाही इलेमेंट घेतला एस सेटमधला तर तो तुम्हाला काय करता येईल, ह्या सेटच्या व्हेक्टरच्या लिनियर कॉम्बिनेशनमध्ये रिटर्न करता येईल. दॅट मीन्स लाईक दिस, T इंटू 1/2 1 0 प्लस S इंटू -1/2 0 1. ओके, सो बी इज अ बेसिस फॉर एस. बी काय झाला, एस साठी बेसिस झाला. कारण बेसिस कधी असतो, जेव्हा तो सेट काय असतो, लिनियरली इंडिपेंडंट आणि तो काय करतो, स्पॅन करतो. म्हणजे लिनियर स्पॅन ऑफ एस, लिनियर स्पॅन ऑफ एस काय असणार इथे, implies that linear span of S is equal to S. म्हणजे कुठलाही इलेमेंट घेतला तर तुम्हाला ह्या वेक्टरच्या लिनियर कॉम्बिनेशनमध्ये रिटर्न करता येतं. सो लिनियर स्पॅन ऑफ एस काय मिळेल, होल सेट एस. सो बी इज अ बेसिस फॉर एस अँड विच कंटेन्स 2 वेक्टर्स. बघा बी मध्ये किती वेक्टर्स आहे, 2 वेक्टर्स आहे. बी बेसिस आहे एसचा आणि बी मध्ये 2 वेक्टर्स आहे. म्हणजे डायमेन्शन ऑफ एस काय झालं, हेन्स द डायमेन्शन ऑफ एस इज इक्वल टू 2. Okay, next example, see here example, let W is equal to those element x y z belongs to the R cube such that x is equal to y. बघा W मध्ये कुठल्या टाईपचे इलेमेंट आहे, those elements x y z belongs to the R cube. म्हणजे R cube म्हणजे काय, 3 डायमेन्शनल स्पेस मधले असे एक्स वाय झेड इलेमेंट की ते काय करतील, ही कंडिशन सॅटिस्फाय करतील, एक्स इज इक्वल टू वाय. सो व्हॉट इज द डायमेन्शन ऑफ ए डब्ल्यू. डब्ल्यूचं तुम्हाला काय करायचं, डायमेन्शन फाइंड करायचं आहे. ओके, एक्झिबिट इट्स बेसिस. बेसिस पण काय करायचं तुम्हाला, फाइंड करायचं. ओके, सो आता जर बघितलं ओव्हरऑली जरी तुम्ही बघितलं तर हा याचं डायमेन्शन किती येणार आहे, 2 येणार आहे, राईट. कारण तुम्ही जर कुठलाही वेक्टर घेतला डब्ल्यू मधला किंवा कुठलाही एक इलेमेंट घेतला, डब्ल्यू बार, स्मॉल डब्ल्यू घेते आणि हा कॅपिटल डब्ल्यू. ओके, स्मॉल डब्ल्यू बार इज इक्वल टू एक्स वाय झेड. हा जर इलेमेंट घेतला तर तुम्हाला एकच इलेमेंट फाइंड करावं लागेल, राईट. एकच इलेमेंट फाइंड. जर 2 इलेमेंट तुम्हाला माहिती असेल तर त्याच्यावरनं तुम्ही काय करू शकता, थर्ड इलेमेंट फाइंड करू शकता. जर एक्स माहिती असेल तर एक्स इज इक्वल टू काय असतो, वाय असतो. इथे कंडिशन डायरेक्ट एक्स इज इक्वल टू वाय. फक्त तुम्हाला काय करावं लागेल, झेड इलेमेंट थर्ड जो कोऑर्डिनेट आहे तो फाइंड करावा लागेल. म्हणजे वी हॅव टू नो ओनली 2 कोऑर्डिनेट. जर तुम्हाला 2 कोऑर्डिनेट्स माहिती असतील तर तुम्ही थर्ड कोऑर्डिनेट इझिली काय करू शकता, फाइंड करू शकता. सी हिअर, जर तुम्हाला एक्स आणि झेड माहिती असले तर तुम्ही एक्स इज इक्वल टू वाय थर्ड कोऑर्डिनेट इझिली फाइंड करू शकतात, राईट. म्हणजे तुम्हाला फक्त 2 कोऑर्डिनेट माहिती पाहिजे, एक्स आणि झेडची व्हॅल्यू. म्हणजेच याचं डायमेन्शन किती असणार आहे, 2 असणार आहे. पण आपण ते कसं 2s असतं ते पण बघू. ओके, क्लिअरली डब्ल्यू इज अ सबस्पेस ऑफ R3. ऑब्वियसली डब्ल्यू काय, सबस्पेस ऑफ R3, राईट. तुम्ही सबस्पेसची कंडिशन सॅटिस्फाय होती की नाही बघा, सॅटिस्फाय होईल डब्ल्यूसाठी. ओके, सो डब्ल्यू इज अ सबस्पेस ऑफ R3 इफ वी टेक हिअर स्मॉल डब्ल्यू बार विच इज इक्वल टू एक्स वाय झेड बिलॉंग्स टू द डब्ल्यू. स्मॉल डब्ल्यू बार हा वेक्टर घेतलाय कुठलाही एक डब्ल्यू मधला. ओके, टू नो द डब्ल्यू बार वी नीड ओनली झेड कोऑर्डिनेट्स, सॉरी ओनली 2 कोऑर्डिनेट्स. तुम्हाला जर डब्ल्यू बारची व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर तुम्हाला काय 2 कोऑर्डिनेटची माहिती पाहिजे, राईट. एक्स आणि झेड माहिती असेल तर तुम्ही वाय त्याच्यावरनं राईट करू शकता. सो वी नीड ओनली 2 कोऑर्डिनेट्स फॉर इफ वी नो एक्स अँड झेड देन वी
know the third coordinate y. ओके, सो दस डायमेन्शन ऑफ डब्ल्यू इज ए 2. याच्यावरनं तुम्हाला कळतं की त्याची डायमेन्शन 2 आहे. बट ती अशी बघा कशी येते, आपण क्लिअरली बघू. सी मोर क्लिअरली. इफ एक्स वाय झेड बिलॉंग्स टू द डब्ल्यू देन एक्स इज इक्वल टू वाय. कुठला एक एलिमेंट घेतला आपण डब्ल्यू मधला तर तो काय करतो, एक्स इज इक्वल टू वाय ही कंडिशन सॅटिस्फाय करतो. देन एक्स इज इक्वल टू वाय. सो दॅट इफ वी टेक एनी एलिमेंट एक्स एक्स झेड, म्हणजे एक्स वाय झेड हा एलिमेंट घेतलेला आहे आपण, राईट. पण एक्स इज इक्वल टू काय, वाय, म्हणजे वायची व्हॅल्यू तुम्ही काय पुट करणार, एक्स. सो एक्स एक्स झेड कॅन बी रिटर्न ॲज एक्स इंटू 1 0 0 प्लस एक्स इंटू 0 1 0 प्लस झेड इंटू 0 0 1. तुम्हाला माहिती आहे हा जो आहे 1 0 0 0 1 0 अँड 0 0 1 हा स्टँडर्ड बेसिस आहे R3साठी, राईट. R3साठी, कारण हे जे इलेमेंट आहे डब्ल्यूमध्ये ते कुठले R3 मधलेच असे इलेमेंट आहे जी ही कंडिशन काय करतात, सॅटिस्फाय करतात. म्हणजेच तुम्हाला हा जो इलेमेंट एक्स वाय झेड हा याच्या लिनियर कॉम्बिनेशनमध्ये रिटर्न करता येणार. ओके, सो वी राईट एक्स इंटू 1 0 0 प्लस एक्स इंटू 0 1 0 प्लस झेड इंटू 0 0 1. So here also x into this, so x is common and add these two elements. 1 plus 0 will be 1, 0 plus 1 will be 1 and 0 plus 0 will be 0. ओके, एक्स एक्स कॉमन घेतला आणि दोघांची काय केली, ॲडिशन घेतली. प्लस झेड इंटू 0 0 1 ॲज इट इज. दॅट मीन्स दिस शोज दॅट दिस सेट, सपोज एल ऑफ हा सेट घेतला आपण, एल सेट काय घेतला आहे, दोज वेक्टर्स 1 1 0 0 0 1 विच इज इक्वल टू द डब्ल्यू. ओके, म्हणजे डब्ल्यूमध्ये कुठल्या टाईपचे इलेमेंट असणार आहे, या टाईपचे. ओके, सो लेट वी कन्सिडर, सपोज हा जो सेट आहे हा याचा काय होणार आहे, बेसिस होणार आहे डब्ल्यूचा. कसा बघा, हा जर काय पाहिजे, लिनियरली इंडिपेंडंट पाहिजे आणि त्याने काय केलं पाहिजे, डब्ल्यूला स्पॅन केलं पाहिजे. बघा, लेट वी कन्सिडर, आपण लिनियरली इंडिपेंडंट आहे की नाही चेक करू. ए इंटू 1 0 1 1 0 प्लस बी इंटू 0 0 1 विच इज इक्वल टू 0 0 0. So a into 1 will be a into 1 will be a into 0 will be 0, b into 0 0, b into 0 0, b into 1 b which is equal to 0 0 0. ह्या दोघांची ॲडिशन करा, काय मिळेल, दोघांची ॲडिशन करा, काय मिळेल बघा. a into 0 a into 0 a, 0 into b 0 0 0 0. Okay, so we get here a is equal to 0, a is equal to 0, b is equal to 0. That means this set 1 1 0 0 1 0 is linearly independent, कारण दोघंही कॉन्स्टंटची व्हॅल्यू काय आली, 0 आली. ओके, ओके. अल्सो एनी एक्स वाय झेड बिलॉंग्स टू द डब्ल्यू. डब्ल्यू मधला तुम्ही कुठलाही वेक्टर घेतला, ओके, कुठलाही वेक्टर घेतला तर तो तुम्हाला काय करता येईल, हा जो सेट आहे 1 1 0 अँड 0 0 1 यांच्या लिनियर कॉम्बिनेशनमध्ये रिटर्न करता येणार. तुम्ही करून बघा. ओके, सो therefore L of W is equal to W. That means this is the basis for a W which containing two vectors. त्याच्यामध्ये काय, दोन वेक्टर्स आहे बेसिसमध्ये, म्हणजेच डायमेन्शन ऑफ डब्ल्यू काय झाला, 2 झाला. ओके, नाव नेक्स्ट, रो स्पेस, कॉलम स्पेस, नल स्पेस, रँक अँड नलिटी. आवर नेक्स्ट टॉपिक, आवर लास्ट टॉपिक. ओके, तर रो स्पेस, कॉलम स्पेस आणि नल स्पेस काय असतो ते आपण बघणार आहे. रँक अँड नलिटी, रँक कशी फाइंड करायची आणि नलिटी कशी फाइंड करायची कुठल्याही सिस्टीमची किंवा मॅट्रिक्सची. ओके, लेट वी टेक हिअर ए बी द मॅट्रिक्स A11 A12 A1n. याचं A12 1 2 1 1 1 2 1 3 1n म्हणजे फर्स्ट रो झाली, राईट. सेकंड रो A21, सेकंड रो म्हणून फर्स्ट काय आला 2, A2 अँड फर्स्ट कॉलममध्ये म्हणून 1. इथे 2 2 म्हणजे सेकंड रो सेकंड कॉलम. नेक्स्ट काय असेल A23 म्हणजे सेकंड रो अँड थर्ड कॉलम. A2n म्हणजे सेकंड रो आणि n कॉलम. ओके, अप टू AM1 AM2 अप टू AMn म्हणजे mth रो झाली आणि फर्स्ट कॉलम, mth रो सेकंड कॉलम,
mth row, last column n. ओके, नाव बी एन m by n मॅट्रिक्स हा काय घेतला आपण, एक m by n मॅट्रिक्स कन्सिडर करतो. ओके, सो सी हिअर, इफ r1 we take here a11, a12, a1n, r2 we take here a21, a22 and a2n, and rm we take here a m1, am2, amn is called as the row vectors of a. म्हणजे रो जर आपण कन्सिडर केल्या ओपन ब्रॅकेटमध्ये तर ते काय होतात, रो व्हेक्टर्स ऑफ ए. सेम तुम्ही जर कॉलम कन्सिडर केले तर काय होणार आहे, C1 कॉलम A11, A12, A up to AM1, C2 A12, A22, AM2 and CN A1n, A2n and AMN. हे काय असणार आहे, कॉलम व्हेक्टर्स ऑफ मॅट्रिक्स ए. ओके, आता रो व्हेक्टर आणि कॉलम व्हेक्टर काय असतात ते तुम्हाला कळाले. ओके, नाव नेक्स्ट डेफिनेशन ऑफ ए रो स्पेस अँड कॉलम स्पेस. बघा, इफ ए इज अ n by n मॅट्रिक्स, then the subspace of Rn, ॲक्च्युली ते m by n मॅट्रिक्स घ्यायला हवं. m by n म्हणजे m row and n columns. If A is a m by n matrix, then the subspace of Rn, here Rn spanned by the row vectors of A. म्हणजे Rn चा जर सबस्पेस घेतला तर तो रो वेक्टर जे आहे A चा त्या वेक्टर्सने जर स्पॅन होत असेल तर तुमचा काय असेल, तो रो स्पेस ऑफ ए. अँड इफ द सबस्पेस ऑफ Rm चा सबस्पेस जर कॉलम वेक्टर्सने स्पॅन होत असेल, ओके, द सबस्पेस ऑफ Rm स्पॅन बाय द कॉलम वेक्टर्स ऑफ ए इज कॉल्ड द कॉलम स्पेस ऑफ ए. ओके, इथे Rn चा सबस्पेस कशाने स्पॅन होत असेल, रो वेक्टर्स ऑफ ए, देन वी कॉल्ड रो स्पेस. अँड हिअर Rm चा जो सबस्पेस आहे तो जर कॉलम वेक्टर्स ऑफ ए विच इज स्पॅन बाय द कॉलम वेक्टर्स ऑफ ए, then we called it is a column space of A. आता null space बघा, the solution space of a homogeneous system of equation Ax is equal to 0 which is a subspace of Rn is called the null space of A. जर आपण यस हा जे होमोजिनियस सिस्टीम आहे एक्स इज इक्वल टू 0 याचं सोल्युशन फाइंड केलं आणि ते जे सोल्युशन आहे तो जर आर्यनचा काय आला, सबस्पेस आला, तर तो काय होणार आहे, नल विच इज द नल स्पेस ऑफ ए. तर तो एचा काय, एची काय होईल, नल स्पेस होईल. ओके, येते लक्षात. सो these are the row space, column space and the null space. Okay, in next video we see different examples. Okay, here we stop. Thank you.